म्हणजे आपण निशिताला शोधायचं नाही आता? नाही, अगदी तसं नाही म्हणायचंय मला. माणूस की म्हणून शोध घे तू तिचा. मग पण माझ्या युवराजचं लग्न आता त्या मुलीशी होऊ शकत नाही. बहिणी अहो, काय बोलताय तुम्ही? काका नाही तू बस. सॉरी मी अचानक आलो, पण तुम्ही जे काय बोलताय ते मला नाही पटलंय. डॉक्टर, तुम्ही घरचेच आहात. पण मला एक सांगा की आई म्हणून मी काय चुकीचं बोलले? वहिनी, मुळात हे लग्न ठरवलं आपण, आणि आपण जर हे लग्न मोडलं तर त्या मुलीचं आयुष्य आपल्यामुळे उद्ध्वस्त होईल. एक्झॅक्टली. उद्या कुठलाही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही. समाजात तिची नाचक्की होईल. तिच्या चारित्र्यावर लोक संशय घेतील आपल्यामुळे. सून म्हणून घरात आल्यानंतरही लोक प्रश्न विचारणारच आहे. समाज प्रश्न विचारेल ना, हीच का ती मुलगी जिला पळवून नेलं होतं? हा, मग तिथे तिच्यासोबत काय काय झालं, कोणाला आणि काय काय उत्तर देणार आम्ही? हा, पद्मिनी काकू, आय एम व्हेरी सॉरी टू से, पण खरं तर हा विचार अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही असा विचार कसा करू शकता? नाही म्हणजे ती खांडेकरांची होणारी सून आहे, तिला कोणीच नावं ठेवू शकत नाही. पण समजा आपण असं वागलो तर लोक तर नावं ठेवणारच आहेत. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, समजा आपल्या घरातल्या मुलीवर हे संकट आलं असतं तरीही तुम्ही हाच विचार केला असता का? निशिता किडनॅप झालीये, ह्याच्यात निशिताची काहीच चूक नाहीये ना, तिच्या घरच्यांची चूक आहे. आणि जी त्यांची चूकच नाहीये त्याची शिक्षा आपण त्यांना का द्यायची? मुळात ज्यांनी ही चूक केलीये ते मोकाट फिरतायत, त्यांना कसं पकडायचं ह्याचा विचार नको का करायला आपण? ती आपली जबाबदारी आहे. कौशिकी करेक्ट बोलते. आणि वहिनी, निशी एकटी गेलीच नव्हती ना, आपला युवराज तिच्या सोबत होता. एक्झॅक्टली. अहो पण ह्यात माझ्या युवराजचा काय दोष आहे? हा, तो त्या मुलीला वाचवायला गेला होता ना, त्या गुंडांनी त्यालाच मारलं, ह्यात त्याचा जीव गेला असता मग? पद्मिनी काकू, युवराजची या सगळ्यात काही चूक आहे असं कोणीच म्हणत नाहीये ना. आपण म्हणतोय ना निशीचे घरचे म्हणतायत. हे बघ, मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे. त्या पळवून नेलेल्या मुलीसोबत मी माझ्या युवराजचं लग्न होऊ देणार नाही. वहिनी प्लीज, इतका मोठा डिसिजन तुम्ही इतक्या तडकाफडकी घेऊ नका. मुळात निशी कुठे आहे, तिच्या बाबतीत नेमकं काय घडलंय आपल्याला काही माहित नाहीये.